नमस्कार मित्रांनो, एक ज्येष्ठ नागरिकांनी एकदा खूप सुंदर गोष्ट सांगितली. म्हणाले, बाळा, आयुष्यात कधीही फसवणूक होणार नाही, फक्त या 4 गोष्टी लक्षात ठेव. जर तुम्हाला हे बोलणं आवडलं, तर एक लाईक नक्की करा. प्रयत्न करून सुद्धा जर नशीब साथ देत नसेल, तर समजून जा, आता मेहनत साथ देणार आहे. या जगावर राज्य ताकदीने होत नाही, बुद्धीने होतं. जर तसं नसतं, तर फक्त 1 लाख इंग्रज 30 कोटी भारतीयांना 200 वर्ष गुलाम करून ठेवू शकले नसते. तुमचं आयुष्य सुखद असेल की दुःखद, हे तुमच्या 18 पासून 25 वयोगटात घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असतं. कारण या वयातल्या चुका पुन्हा सुधारण्याची संधी आयुष्य देत नाही. प्रश्न जितक्या उद्धटपणे विचारले जातात, उत्तर मात्र तितक्याच नम्रतेने द्यावं. कारण इतिहासात प्रश्न नव्हे, उत्तर लिहून ठेवले जातात. हे खरं आहे की पैसा शेवटी आपल्यासोबत जात नाही, पण हेही तितकंच खरं आहे की तो आयुष्यभर आपल्याला इज्जत देतो. कारण रिकाम्या खिशाच्या जावयाला सासरमध्ये पण इज्जत मिळत नाही. काही नाती तुटतात, कारण एक जण खरं बोलू शकत नाही आणि दुसरा समजू शकत नाही. खूप कमी वेळा असं होतं की लवकर नफा मिळतो, पण असं होऊच शकत नाही की संयम ठेवणारा कधी अपयशी ठरेल. एक साधा माणूस आणि भावाला दिलेला धोका हे तुमच्या पतनाचे सगळे दरवाजे उघडून टाकतात. 1000 कमतरता असल्या तरी 2 गोष्टींमध्ये कधीच दोष शोधू नका. पत्नीच्या माहेराहून मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये आणि बहिणीच्या घरी खाल्लेल्या जेवणात. आयुष्यात यश मिळवायचं असेल तर 3 ब्रह्मास्त्र लक्षात ठेवा. चालाक मेंदू, हळूवार आवाज आणि विचारपूर्वक कृती. गरिबी सगळ्यात जास्त वेदना देते तेव्हा, जेव्हा जगाला तुमच्या गरिबीचं कळतं. आणि श्रीमंती सगळ्यात जास्त आनंद देते तेव्हा, जेव्हा जगाला तुमच्या श्रीमंतीचं कळतं. श्रीमंतीत झालेले मित्र वाईट वेळेला उपयोगी पडत नाहीत, पण गरिबीत झालेली मैत्री ती आयुष्यभर साथ देते. जर हे बोलणं तुम्हाला भावलं असेल, तर एक लाईक नक्की करा आणि हो, चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.